हाय हॅलो, तुम्ही कसे आहात? छान असाल अशी मी मनापासून आशा करते। आणि हे पहा चिंगू मंगू आणि माझी दोन्ही मुले आहेत ही, आणि खूपच वांड आहे हा। आणि शेतात आल्यापासून इकडून तिकडे पळत आहे नुसता आणि धापत आहे। पहा मुलांना शेतात आल्या खूपच छान वाटतं, म्हणून मी दोन्ही मुलांना संग घेऊन आले आहे शेतात। तर आज संकष्टी आहे आणि मी हराळी घेण्यासाठीच शेतात आले आहे। गणपती बाप्पांना मी दर संकष्टीला हराळी आगाडा वाहते आणि घेण्यासाठीच मी शेतात आले आहे। तर थोडंसं तुमच्याशी बोलावं म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे। तर स्वयंपाक पण बनवायचा आहे, आधीच खूप उशीर झालेला आहे, 5:30 वाजलेले आहेत आणि पटकन मी हराळी घेऊन जाऊन आता स्वयंपाक पण बनवणार आहे, कारण मोदक वगैरे बनवायचे आहेत आणि आज थोडंसं स्पेशल जेवण बनवावं। गणपती बाप्पांना नैवेद्य पण दाखवता येतो म्हणून मी थोडंसं स्पेशल जेवण बनवणार आहे। तर ब्लॉग कंटिन्यू करा, पुढे खूप छान आहे। तर मी पहिल्यांदा हराळी घेते आणि पुढे आपण मग बोलूया। दाखव रे आता। तर हे पहा मी हराळी घेतलेली आहे, याला आम्ही हराळीच म्हणतो आणि दुर्वा पण म्हणतात याला, नाहीतर तुम्हाला वाटेल ही हराळी काय म्हणत आहे। तर आम्ही याला हराळीच म्हणतो आणि याला दुर्वा पण खरं तर दुर्वाच म्हणतात। तर हे पहा दुर्वा घेऊन माझे झालेला आहेत आणि आता मी आगाडा पण घेणार आहे। आमच्या तिथं बागेत मी छोटंसं झाड लावलेलं आहे आणि मग गणपती बाप्पांना वाहणार आहे, मग पूजा करणार आहे। पहिल्यांदा स्वयंपाक करून घेणार आहे आणि तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, मध्येच बंद करू नका, प्लीज सपोर्ट करा मला। आणि माझे व्लॉग तुम्हाला, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा। तर चला तर मग मी आज स्पेशल जेवण काय काय बनवत आहे तुम्हाला दाखवते। प्लीज व्हिडिओ बंद कट करू नका, पूर्ण बघा। चला तर मग तर हे पहा आगाडा पण माझ्या मुलग्यानं आता तोडलेला आहे, आता आम्ही घेऊन जात आहोत। तर आता मी आमच्या शेतातून घरी आले आहे आणि आल्याबरोबर पहिले सर्वात प्रथम गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या आणि आता इथे मी स्वयंपाकाची तयारी करत आहे। तर त्यासाठी छोलेची भाजी बनवणार आहे मी आणि त्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण, थोडे काजू भाजून घेत आहे आणि त्यानंतर मग आता ते थोडंसं गार झाले की मग मिश्रण त्याचं तयार करून मग भाजी बनवणार आहे। तर त्यानंतर आता इथे मी ते मिश्रण गार करायला ठेवले आहे आणि कारण मी ते मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घेणार आहे। आता इकडे मी दुर्वा आणायला जायच्या अगोदर पुरीसाठी पीठ मळून ठेवले होते, कारण पीठ चांगले मुरले की पुऱ्या छान होतात, म्हणून मी अगोदरच पीठ मळून ठेवून मगच दुर्वा आणायला गेले होते। इथे मी मसाले भातासाठी आता लसूण सोलून घेत आहे, कारण ते मिश्रण गार होऊस तर माझं इकडं लसूण सोलून होते, म्हणून मी पहिल्यांदा लसूण सोलून घेत आहे। आणि इथे पहा, इथे वीरेन अभ्यास करत आहे आणि मी स्वयंपाक करता करता त्याचा अभ्यास पण घेत आहे आणि स्वयंपाक करताना मी त्याला माझ्यापाशीच बसवून घेते, कारण जर त्याला अभ्यास करताना काही समजले नाही तर तो पटकन मला विचारू शकेल। आणि आता 8 दिवसांनी 6 माहीचे पेपर पण आलेले आहेत, कारण आम्ही कर्नाटकात राहतो आणि इकडे दसऱ्याला 15 दिवस सुट्टी देतात, त्यामुळे दसऱ्याच्या अगोदर 6 माहीचे पेपर होऊन 15 दिवस सुट्टी भेटते, म्हणून आता लवकरच 8-10 दिवसात पेपर पण आहेत त्यांचे। घटस्थापना व्हायच्या अगोदर पेपर होऊन मग सुट्टी पडते, म्हणून आता पेपर जवळ आले आहेत म्हणून मी त्याला अभ्यासाला बसवले आहे। तर इकडे आता मी मिश्रण हे मिक्सरमधून फिरवून घेत आहे आणि त्यात थोडेसे सुके खोबरे पण घालणार आहे, म्हणजे भाजी थोडी छान सरसरीत बनते। अशा पद्धतीने आलू छोलेची भाजी खूपच छान बनते। त्यात मी थोडे 5-6 काजू पण घातले आहेत, त्यामुळे भाजीची चव खूपच छान लागते। आता इथे मी भाजीसाठी मसाला भाजून घेत आहे। मसाला कधी पण तेल सुटेपर्यंत छान भाजला की भाजी कोणतीही भाजी असू दे खूप टेस्टी होते। तर आता मी भाजीला फोडणी दिलेली आहे। आता इकडे मसाले भात बनवत आहे आणि
मसाले भातासाठी मी थोडेसे वाटाणे सकाळी भिजवले होते आणि हे पहा कांदा, टमाटो आणि सर्व प्रकारचे दालचिनी, लवंग वगैरे मसाले आणि मिरची वगैरे घालून टाकून घेत आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालून मी आता फोडणी देणार आहे। तर हे पहा इकडे भाजी मी मगाशीच आधीच छोले वगैरे आधी शिजवून घेतले होते, त्यामुळे जास्त काही उशीर लागणार नाही भाजी शिजायला। फक्त त्यातलं पाणी आटलं की मी बंद करणार आहे। थोडीफार भाजी सरसरीतच ठेवणार आहे मी, कारण पुरी संग खायला खूप छान लागते। आणि हे पहा आता इथं मी मसाले भाताला फोडणी वगैरे दिलेली आहे आणि 2-3 शिट्ट्या झाल्या की बंद करणार आहे। आणि इकडे मी तेल तापाय ठेवले आहे। इथे मी आता थोडे सांडगे भाजून घेणार आहे, कारण कोणताही सण असू दे किंवा पुऱ्या वगैरे बनवले की मी सांडगे पापड भाजते, त्याच्यासोबत खायला खूप छान लागतात त्यामुळे। आणि इथे पहा हे पहा हे आमचं पाळलेलं मांजर आहे, किती क्यूट आहे आणि छोटंसंच पिल्लं आहे पण खूप छान आहे। आणि आता इथे मी पुऱ्या पण बनवून घेणार आहे। इकडे तेल तापत आहे म्हणून थांबले आहे। तर हे पहा सानू किती लाड करत आहे त्या मांजराचा। तर मुलांना खूप आवडतं मांजर म्हणून आम्ही छोटंसं पाळलेलं आहे। तर आता मी पुऱ्या पण बनवून घेणार आहे पटकन, तर कारण अजून आणि लगेचच मी आता आमटी पण बनवून घेणार आहे आणि खूपच उशीर होतोय मग म्हणून। आणि तर भाजी वगैरे झालेली आहे आता, आणि इकडे आता जरा सांडगे भाजून घेतले की लगेच मी पुऱ्या तळायला घेणार आहे। तर मी पुऱ्यांचं अनेकदा पीठ थोडंसं आणि मळून घेत आहे, कारण मग त्यामुळे पुऱ्या छान होतात। आणि इथे मी आता पुऱ्या लाटून घेणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक पुरी लाटत बसत नाही, असं थोडीशी गुबगुबीत चपाती लाटून घेते, डब्याच्या टोपणानं वगैरे असं गोल आकार काढून घेते। आणि बघा किती छान पुऱ्या तयार होतात, तुम्ही पण असं बनवू शकता। आणि एक पुरी बनवत बसायला खूप वेळ लागतो, म्हणून मी अशा पद्धतीने दरवेळी पुऱ्या बनवते। आणि हे पहा किती छान पुरी फुगते, असं तळताना पण असं आपण जर व्यवस्थित तळलं तर पुरी किती छान फुगली आहे बघा। पुरी तेलात टाकल्याबरोबर थोडं थोडं तेल त्याच्यावर घालत राहायचं, म्हणजे पुरी पटकन फुगते। तर बघा हे पहा किती छान पुरी फुगलेली आहे। मी बनवलेली पुरी तुम्हाला आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा। वाव, हे पहा किती छान पुरी फुगली। पुऱ्या फुगल्या की खूप छान वाटतं करायला, नंतर खूपच छान पुरी फुगली। तर हे पहा माझ्या सर्व पुऱ्या बनवून झालेल्या आहेत। हे पहा कशा मस्त फुगलेल्या आहेत, हे पहा। तर आणि आता इथे हे पहा फक्त यात आता कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे, आणि आता ती पण मी हे पहा खूपच छान होतं फोडणीचं भात। त्यात मी काही घातलेलं नाही, वाटाणे तेवढेच घातलेले आहेत आणि आलं लसणाची पेस्ट वगैरे भात अशा प्रकारे बनवलेला आहे। इथे छोलेची भाजी बनवलेली आहे मी। इथं माझी फक्त कोथिंबीर यात घालायची विसरली होती, ती मी घालणार आहे आता। हे पहा अशी भाजी मी बनवलेली आहे, छोले आणि बटाटा घातलेला आहे। तर अशी सरसरीतच ठेवली आहे, कारण आमच्या घरी जास्त सुकी आवडत नाही आणि पुरी बनवलेली, त्यामुळे पुरी संग खाण्यासाठी थोडीशी अशी सरसरीतच ठेवलेली आहे भाजी।
तर अजून माझे मोदक बनवायचे राहिलेले आहेत आणि मोदक बनवून झाल्यावर मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे. परंतु व्हिडिओ खूपच मोठा होत आहे, त्यामुळे मी आता व्हिडिओ इथेच संपवत आहे, कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल मग. आणि आता माझा सर्व स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे, फक्त माझे मोदक बनवायचे राहिले आहे आणि खूप उशीर पण झालेला आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथेच माझा व्हिडिओ संपवत आहे. तर सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट आहे आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. आणि मातून माझ्या वेळ काढून मी छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळंच काय व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून जेवढं माझ्या हातून शक्य आहे तेवढं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आणि तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखीन एक माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सपोर्ट कराल तर मला सुद्धा व्हिडिओ काढण्यासाठी खूपच प्रोत्साहन मिळेल. आणि प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.